नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती संदर्भात एक अपडेट आहे आणि हे अपडेट जे असणार आहे हे अपडेट परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक या पदाकरिता एकूण 27,091 विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरलेले आहे आणि काही विद्यार्थी हे अपात्र ठरलेले आहेत। तर यामध्ये आपण पात्र विद्यार्थ्यांची आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट नावाचा पर्याय बघायचा आहे। या ठिकाणी रिक्रुटमेंट नावाचा पर्यायावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल आणि त्यामध्ये बघा पहिलाच पर्याय दिलेला आहे तर ॲप्लिकेशन आर इन्व्हाइट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क। त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा लिस्ट आलेली दिसेल। तर बघा लिस्ट ऑफ 27,091 कॅन्डिडेट्स हु आर एलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या पदाकरिता स्क्रीनिंग टेस्टसाठी किती तर 27,091 विद्यार्थी हे एलिजिबल झालेले आहे आणि 10,218 विद्यार्थी हे रिजेक्टेड करण्यात आलेले आहे क्लर्क या पदाकरिता। कारण काय असणार आहे, जे विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं कारण असणार आहे नॉन पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन फीज भरलेली नाही त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। तर एक्झामिनेशन फीज किती होती या ठिकाणी तर बघा 400 रुपये एक्झामिनेशन फीज भरायची होती। तर ज्या विद्यार्थ्यांनी 400 रुपये एक्झामिनेशन फीज भरलेली असेल तर ते विद्यार्थी या स्क्रीनिंग टेस्टसाठी अपियर करण्यात आलेले आहे। तर एकूण 27,091 विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं होतं आणि त्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी आपण एलिजिबल विद्यार्थ्यांची यादी डाउनलोड करून घेऊया। तर बघा या लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती यादी डाउनलोड झालेली दिसेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि यादीमध्ये काय दिलेलं आहे तर बघा लिस्ट ऑफ 27,091 कॅन्डिडेट्स हु हॅव पेड एक्झामिनेशन फीज अँड एलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन फीज भरलेली होती त्या विद्यार्थ्यांना एलिजिबल करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। तर बघा या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन फीज भरली होती त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टसाठी अपेअर करण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, नाव आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमधला आहे ते संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे, या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तर हे बघून घ्यायचं आहे। तुम्ही जर पेमेंट केलं असेल 400 रुपयाचं तर तुमचं या यादीमध्ये नाव असेल, तर या यादीमध्ये तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी नोट दिलेली आहे। नोट काय दिलेलं आहे, द एनलिस्टेड कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द डेट, टाइम अँड वेन्यू आर अपिअरिंग स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क अँड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हॉल तिकीट ॲडमिट कार्ड विल बी कन्वे इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे। तर बघा ज्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्म करण्यात येते की ज्या एक्झामचं हॉल तिकीट संदर्भात जे काही माहिती असेल किंवा वेळ असेल, ठिकाण असेल, त्या तारीख असेल, या संदर्भात संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवर दिली जातील। त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवर सुद्धा माहिती पडेल। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणावर यादी डाउनलोड करून तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं नव्हतं, 400 रुपयाचं पेमेंट केलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। तर एकूण 10,218 विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे। तर या पर्यायावर क्लिक करून आपण ती यादीसुद्धा डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेमेंट केलेलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव असेल, तर या यादीमध्ये तुमचं नाव बघून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही लवकरच होईल। तर त्या संदर्भात हॉल तिकीट जे काही असेल ते हॉल तिकीट ऑफिशियल वेबसाईटवर त्या संदर्भात माहिती कळवण्यात येईल। तर त्या हॉल तिकीट आल्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या यादीमध्ये तुम्हाला लवकरात लवकर नाव चेक करून घ्यायचं आणि तुमचं नाव आहे की नाही ते बघून घ्यायचं। अशा प्रकारे ही अपडेट होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।